हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावर आधारित 20 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न 2017मध्ये धुळे जिल्हा पोलीस भरतीमध्ये आलेल्या पेपरमधील प्रश्न आहेत. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. प्रश्न क्रमांक 26 पासून 45 पर्यंत मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत. तर 26 नंबरचा प्रश्न आहे, आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. तर आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे विधान असते. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आणि विधान म्हणजे सर्वसामान्य म्हणजे विधानार्थी वाक्याचा आहे प्रकार आहे. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर जावई या शब्दातील ज हा वर्ण दंत तालव्य या प्रकारामधील आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की च छ ज झ हे जे वर्ण आहेत हे दंत तालव्य आणि तालव्य या दोन्ही प्रकारांमध्ये येतात आणि वर्णांच्या उच्चार स्थानानुसार हे प्रकार आहेत. परंतु च छ ज झ न यांच्यामध्ये जर मिसळून त्यांचा उच्चार केला तर ते दंत तालव्य असतात आणि च छ ज झ न यांच्यामध्ये जर ए मिसळून उच्चार केला तर ते तालव्य उच्चार असतात. तर जावईमध्ये हा दंत तालव्य आहे. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी या वाक्यातील अलंकार ओळखा. त्याच्यामध्ये अनन्वय हा अलंकार आहे आणि अनन्वय अलंकारामध्ये काय असतं की उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल तर तो अनन्वय अलंकार असतो. मग इथं ताजमहल हे उपमेय आहे आणि ताजमहल जो आहे त्याला इतर कशाचीही उपमा दिलेली नाही किंवा देता येत नाही, म्हणून हे अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. चित अधिक आनंद या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासी शब्द कोणता? त्याच्या या तचं रूपांतर द मध्ये होतं आणि शब्द तयार होतो चिदानंद. आता तचं द मध्ये रूपांतर का होतं तर याचे व्यंजन संधीचे नियम आहेत आणि याच्यावर माझा सेपरेट व्हिडिओ आहे व्यंजन संधीचा, तो तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा अर्थ मूर्खपणाचा सल्ला देणारा असा होतो. केसाने डळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर केसाने डळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे असा त्याचा अर्थ होतो. गोड गोड बोलायचं पण विश्वासघात करायचा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, विधूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर विधूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द विधवा असा होतो. विधूर म्हणजे ज्याची पत्नी मेलेली आहे त्याला विधूर म्हणतात आणि जिचा पती मेलेला आहे तिला आपण विधवा म्हणतो. गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? तर गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द धातुसाधित नामाचे कार्य करतो. आता धातुसाधित नाम हा काही नामाचा प्रकार नाही, परंतु धातुसाधित नाम म्हणजे काय तर धातूपासून तयार झालेला शब्द जर वाक्यामध्ये नामाचं कार्य करत असेल तर त्याला धातुसाधित नाम असे म्हणतात. मग गातो, गाते, गाता त्याच्यामध्ये गा हा धातू आहे आणि गा या धातूला ने प्रत्यय लावला आणि त्याचं रूपांतर गाणे या धातुसाधित नामामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. त्याच्यामध्ये पाखरू हा एकवचनी शब्द आहे, त्याचं अनेकवचन पाखरे होतं. पिसू एकवचनी शब्द आहे, त्याचं अनेकवचन पिसवा होतं. सासूचं अनेकवचन सासवा होतं, परंतु आसरू हा शब्द अनेकवचनी आहे. आसरूचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच असतं. देह जावो अथवा राहो पांडुरंग दृढ भावो. पांडुरंगाची दृढ भाव या वाक्यातील उभयनवी अव्यय ओळखा. तर या वाक्यामध्ये अथवा हे उभयनवी अव्यय आहे आणि ते विकल्पबोधक उभयनवी अव्यय आहे. 1 नंबरचं उत्तर आहे अथवा किंवा अथवा वा हे विकल्पबोधक उभयनवी अव्यय आहेत. सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे या वाक्याचा काळ ओळखा. तर या ठिकाणी पहा वाटत आहे, मग हे संयुक्त क्रियापद आहे, धातुसाधितला त आहे आणि त्याच्यानंतर आहे हे सहायकारी क्रियापद आहे, म्हणून हे अपूर्ण वर्तमानकाळाचं वाक्य आहे. अपूर्ण वर्तमानकाळ किंवा चालू वर्तमानकाळ म्हणजे काय तर सध्या बोलत असताना एखादी क्रिया सुरू आहे असा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्यालाच अपूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यामध्ये जो प्रयोग आहे तो कर्मकर्तरी प्रयोग आहे आणि त्याचं कारण असं आहे की हा जो प्रयोग आहे
हा इंग्लिशमधील चंदव्हाईसवरून मराठी भाषेमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि जर कर्म कर्त्याच्या जागी काम करत असेल आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लादलेला असेल तर ते कर्मटर्टरी प्रयोगाचं वाक्य असतं. मग न्यायाधीश हा जो कर्ता आहे त्याला कडून हा प्रत्यय लादलेला आहे आणि या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे म्हणून हे कर्मटर्टरी प्रयोगाचं वाक्य आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? तर याच्यामध्ये मागे हा शब्दयोगी अव्यय आहे आणि जे शब्द नामाला जोडून व नामाच्या शेवटी येतात आणि त्या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तर मागे हा शब्द ढग या नामाला जोडून आणि त्याच्या शेवटी आलेला आहे आणि ढग या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करत आहे म्हणून मागे हा शब्दयोगी अव्यय आहे. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. शब्दशेट्टी ओळखा. त्याच्यामध्ये व्यंग्यार्थ ही शब्दशेट्टी आहे कारण साप हा जो शब्द आहे तो साप या अर्थाने न वापरता असे लोक जे वाईट प्रवृत्तीचे आहेत मग त्याचा सरळ अर्थ न घेता वेगळा अर्थ घेतलेला आहे आणि ते वाईट प्रवृत्तीचे आहेत. मग हा व्यंग्यार्थ हा अर्थ आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यामध्ये श्लेष हा अलंकार आहे आणि श्लेष अलंकार म्हणजे काय तर एकच शब्द जर वाक्यामध्ये दोन अर्थाने वापरला असेल तर तो श्लेष अलंकार असतो. मग इथं मेघ म्हणजे आपले ढग आणि मेघ म्हणजे मुलीचं नाव. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आणि इथं दुसरा असा आहे जीवन हा शब्दसुद्धा दोन अर्थाने आलेला आहे. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आपलं आयुष्य. तर एकच शब्द दोन अर्थाने आलेला असेल तर ते श्लेष अलंकाराचं उदाहरण असतं. मग जीवन हा शब्द दोन अर्थाने आलेला आहे आणि मेघा हा शब्दसुद्धा दोन अर्थाने आलेला आहे. विणाचे नाट चाफेकळीप्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाम हे डॅश डॅश आहे. तर या वाक्यामध्ये नाम हे उपमेय आहे. आता मुळामध्ये उपमेय म्हणजे काय तर ज्या नामाची तुलना केली जाते त्याला उपमेय असे म्हणतात आणि ज्याच्या सोबत तुलना केली जाते त्याला उपमान असे म्हणतात. तर या ठिकाणी पहा विणाचे नाट हे नाम आहे आणि याची तुलना चाफेकळीसोबत केलेली आहे. मग चाफेकळी हे उपमान आहे आणि नाट हे किंवा विणाचे नाट हे उपमेय आहे. त्याच्यानंतर मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? तर मीठ भाकरी या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग आहे. आता मीठ भाकरी हा जो आहे हा शब्द सामासी शब्द आहे आणि सामासी शब्दाचे लिंग त्या सामासी शब्दातील दुसऱ्या शब्दावरून ठरवायचं असतं. मग सामासी शब्दामधील दुसऱ्या शब्दाचं जे लिंग असतं तेच त्या संपूर्ण सामासी शब्दाचं लिंग असतं. मग मीठ भाकरीमध्ये दुसरा शब्द भाकरी हा स्त्रीलिंगी आहे म्हणून मीठ भाकरी या संपूर्ण सामासी शब्दाचं लिंग स्त्रीलिंग आहे. खालीलपैकी कोणता शब्द हमखास एकवचनी आहे? तर या दिलेल्या याच्यामध्ये रात्र हा शब्द हमखास एकवचनी आहे कारण भाऊ कागद आणि दिवस हे शब्द एकवचन आणि अनेकवचन दोन्हीमध्ये येतात परंतु रात्र हा शब्द फक्त एकवचनीच आहे. येता का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर याच्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे आणि ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि शेवटचा 45वा प्रश्न आई मुलांना जेवायला वाढत होती या वाक्यातील काळ ओळखा. तर याच्यामध्ये अपूर्ण भूतकाळ आहे कारण वाढत होती म्हणजे संयुक्त क्रियापद असेल संयुक्त क्रियापदामधील धातूस आधी त्याला त प्रत्यय लादलेला असेल आणि त्याच्यानंतर होता होती होते यापैकी एखादा सहाय्यकारी क्रियापद आलेला असेल तर ते अपूर्ण भूतकाळाचं वाक्य असतं आणि भूतकाळात एखाद्या निश्चित वेळी एखादी क्रिया सुरू होती असा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्यास अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावर आधारित 20 प्रश्न पाहिलेले आहेत. या कालच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानावरचे 25 प्रश्न पाहिले होते तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.